नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 याच्यामध्ये आपली जी घटक चाचणी क्रमांक 2 होणार आहे, तर त्याच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका मी तयार केलेली आहे गणित भाग 1 ची. तर इतर सर्व विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर बघा याच्यामध्ये 9वी गणित भाग 1 घटक चाचणी क्रमांक 2 त्याच्यासाठी ही सराव प्रश्नपत्रिका आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. काय करायचं आहे आपल्याला? योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके, एकूण 2 प्रश्न आहेत 2 गुणांसाठी. आता त्यातला पहिला बघा, शुभम व अनिल यांनी 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर काय केलंय बघा, शुभम आणि अनिलनं 3:5 या प्रमाणात काय केलेलं आहे, 24 केळी विकत घेतलेल्या आहेत. ओके, केळी एकमेकांमध्ये वाटलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, शुभम ओके गुणोत्तर किती दिलंय? 3:5. म्हणजे शुभमचे 3 गुणोत्तर आणि अनिलचं 5. म्हणजे शुभमनं समजा 3x केळी घेतली असतील. ओके, x आणि अनिल जो आहे, ओके अनिलचं गुणोत्तर किती आहे? 5. म्हणजे समजा त्यानं 5x, मी जरा इकडे घेतो म्हणजे दिसेल व्यवस्थित, 5x केळी. ओके, शुभम का 3:5 गुणोत्तर आहे, म्हणजे शुभमनं 3x केळी घेतली असतील आणि अनिलनं 5x. मग दोन्ही मिळून किती आहेत बघा, तर 3x अधिक 5x बरोबर 24. ओके, म्हणजे 3 आणि 5 किती येणार आहेत? 8x बरोबर 24. मग गुणिले 8 काय होतील? भागिले, म्हणजे 24 भागिले 8. मग x बरोबर 8 त्रिक 24. म्हणजे x बरोबर किती येणार आहेत? 3. मग आता काय विचारलंय बघा, शुभमला मिळालेली केळी किती. आता ह्याच्यामध्ये बघा, शुभमची केळी किती आहे? 3x. म्हणजे 3 गुणिले x ची किंमत आत्ताच किती आलेली आहे सांगा? तर x ची किंमत आलेली आहे 3. त्यामुळे ती 3 किंमत इथे ठेवायची. म्हणजे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. म्हणजे शुभमला मिळालेली केळी किती असणार आहेत? 9. तसंच इथं 3 ठेवलात, अनिलला 5 त्रिक 15. पण कोणाची विचारलेली आहेत? तर शुभमला किती केळी वाटली गेली. तर पर्याय कुठला बरोबर येणार आहे? पर्याय डी. ओके, आता याचं उत्तर परीक्षेत कसं लिहायचं, तर तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये हे काय तुम्ही सोडवलं नाही तरी चालतंय, फक्त पर्याय डी लिहायचा आणि त्याचं आलेलं उत्तर 9 हे मात्र व्यवस्थित लिहायचं. तुम्हाला इथे 1 गुण मिळून जातो परीक्षेत. ओके, तर अशा प्रकारे ते काय करायचं, सोडवायचं. ओके, तर याचं उत्तर आलेलं आहे 9. तर आता त्यातला दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले, ओके प्रत्येकी, तर त्याची परिमिती किती येते? 26 येते. या माहितीचे गणितीय भाषेतील रूपांतर किंवा गणितीय भाषेतील समीकरण कोणतं येईल असं आपल्याला विचारलं. मग काय करायचं बघा, याच्यासाठी समजा तो जो आयत दिलाय, आयताची लांबी, ओके आयताची लांबी बरोबर, सुरुवातीला काय म्हणूया, आयताची लांबी बरोबर x. ओके, आणि समजा त्या आयताची रुंदी बरोबर हा काय असणार आहे? y. x आणि y. आयताची लांबी x आणि आयताची रुंदी y. मग आता ह्या दोघातून किती वजा करायचे आहेत? आयताची लांबी व रुंदीतून किती वजा केलेत? 5. इथं म्हटलंय बघा 5 वजा केलेत. त्यामुळे दोघांच्यातून 5 वजा करायचं. म्हणजे x मधून किती वजा करायचे? 5. आणि y मधून पण किती वजा करायचे? 5. म्हणजे ही काय झाली तुमची नवीन लांबी आणि ही काय झाली तुमची नवीन रुंदी. ओके, ही तुमची नवीन लांबी आणि रुंदी झाली. मग आता परिमिती, आयताची परिमिती बरोबर काय असतं? 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे सूत्र आहे आयताच्या परिमितीच. मग आयताची परिमिती प्रश्नात किती दिलेली आहे? 26. ओके, मग 2 गुणिले लांबी किती आहे बघा, x - 5
आणि रुंदी किती आहे y वजा 5. मग आता हे गुणिले 2 पहिला काय होतील, जाऊन भागिले होतील. म्हणजे बघा किती येणार आहेत ते 26/2 येणार. ओके, गुणिले 2 काय झाले भागिले, कारण ह्या कंसाला गुणिले आहेत, इकडे येऊन भागिले झाले. एक्स आता बघा एक्स अधिक वाय हे लिहून घेऊया आपण, एक्स अधिक वाय. 5 आणि 5 या दोघांची चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असल्यास काय करावं, बेरीज. म्हणजे 5 आणि 5 किती येणार सांगा, 10 येणार. ओके, म्हणजे बघा 5 आणि 5 येणार 10 आणि दोघांचं समान चिन्ह कुठलं आहे, वजा. मग 26ला 2 न भागलं किती येणार आहे, 13. आणि परत हे वजा 10 इकडे येऊन काय होतील, अधिक, बरोबर एक्स अधिक वाय. म्हणजे सॉरी एक्स अधिक वाय बरोबर, तर बघा 13 आणि 10, तर 13 आणि 10 तुमचे किती येणार आहे, 23. म्हणजे याचं अचूक उत्तर किती येणार आहे, एक्स अधिक वाय बरोबर 23. म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे बघा, पर्याय सी. ओके, एक्स अधिक वाय बरोबर 23 हे तुमचं बरोबर असणार आहे. ओके, तर हे त्याचं उत्तर आपण तिथं लिहायचं आहे, एक्स अधिक वाय बरोबर 23. तर आता आपण प्रश्न क्रमांक 1 ब बघणार आहोत. खालील उपप्रश्न सोडवा. याच्यासाठी एकूण 3 गुण असणार आहेत. ओके, खालील उपप्रश्न सोडवा याच्यासाठी किती गुण असणार आहेत, एकूण 3 गुण. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न सोडवायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काही और असणार नाही. ओके, 3 गुण. तर बघा एक्स वजा वाय बरोबर 12 या समीकरणाच्या एकूण 2 उकली लिहा असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग हे कसं सोडवायचं बघा, तर एक्स वजा वाय बरोबर 12 या समीकरणाच्या 2 उकली, तर एक्स वजा वाय बरोबर 12. आता अधिकचं जर समीकरण असेल तर शक्यतो किंमत कशाला ठेवा, एक्सला ठेवा. आणि जर वजाचं असेल तर वायला ठेवा. म्हणजे काय करायचं, समजा वाय बरोबर आपण 1 ठेवूया. किती ठेवूया, वाय बरोबर 1. म्हणजे एक्स वजा वायची किंमत किती ठेवायची, 1 बरोबर 12. मग वजा 1 तिकडे जाऊन काय होतील, अधिक. म्हणजे 12 अधिक 1 13. म्हणजे एक्स बरोबर किती आले सांगा, 13. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळी वाय बरोबर आपण 1 किंमत ठेवली, आपल्याला एक्सची किंमत किती मिळाली, 13. ही आपली झाली पहिली उकल. म्हणजे एक्स 13 आणि 12 बघा, 13 वजा 1 किती येणार आहे, 12. म्हणजे वायची किंमत 1 असताना ओके एक्सची किंमत किती मिळणार आहे सांगा, 13. ओके, आता हे झालं. ओके, आता दुसरी उकल काढताना काय करायचं, समजा दुसरी एखादी किंमत ठेवायची, कुठलीही ठेवा, वाय बरोबर 2. म्हणजे एक्स वजा आता वायच्या ठिकाणी किती ठेवायचं, 2 बरोबर 12. मग वजा 2 तिकडे जाऊन काय होतील, अधिक. म्हणजे 12 अधिक 2 म्हणजे एक्स बरोबर 14. म्हणजे दुसरी उकल काय होईल सांगा, तर वाय बरोबर 2 असताना एक्स किती येणार आहे, 14. 14 वजा 2 सुद्धा किती येते, 12. म्हणजे ह्या 2 उकली तुम्ही काय करायचे, कोणत्याही 2 उकली लिहायचे. जर अधिकचा असेल एक्स अधिक वाय, तर तुम्ही एक्सला किंमत दिली तरी चालते. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक्सला किंमत देऊ शकताय. ओके, पण उगाच वजा चिन्ह येईल आणि तुमचा गोंधळ होईल, म्हणून मी वायला किमती द्यायला सांगितलं. तर अशा प्रकारचं अधिक आणि वजा, पुस्तकामध्ये अधिकचं उदाहरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 7. तर ते सुद्धा तयारी करून ठेवा, तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता दुसरा प्रश्न बघा, पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहेत की नाहीत ते ठरवा. आता दिलेल्या संख्यांना पहिल्यांदा काय म्हणायचं, ए बी सी म्हणायचं. म्हणजे पहिली संख्या ए, दुसरी संख्या बी आणि तिसरी संख्या सी, 8. ओके, मग काय करायचं, बीचा वर्ग करायचा, म्हणजे मधल्या संख्येचा वर्ग करायचा. मग 4चा वर्ग किती येणार, तर 4चा वर्ग येणार 16. आणि राहिलेल्या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे कोणाचा, ए आणि सीचा. म्हणजे 2 गुणिले 8 बेअट्टी 16. आता बघा 1 आणि 2 वरनं दोन्ही पण काय आलेले आहेत, समान आलेले आहेत. जर का हे दोन्ही समान आले तर आपण काय म्हणायचं बघा, म्हणजे काय आलं, 4चा वर्ग बरोबर 2 गुणिले 8. ओके, म्हणून काय म्हणायचं, 2 4 8 हे कसे आहेत, परंपरित प्रमाणात आहेत. प्रमाणात आहेत असं म्हणायचं. ही परंपरित प्रमाणाची व्याख्या आहे. 2 4 8 हे काय आहेत, परंपरित प्रमाणात आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याचं उत्तर मिळवू शकता. तर आता त्यातला तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा, पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. काय करायचं आहे आपल्याला, हे जे गुणोत्तर आहे ते कशा रूपात लिहायचं आहे,
संक्षिप्त रूपात, छोट्या रूपात लिहायचं आहे. म्हणजे काय आहे बघा, वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर. ओके, हे काय करायचं आपल्याला शोधायचं आहे. वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास यांचं गुणोत्तर काय येईल. तर बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर वर्तुळाची त्रिज्या, ओके, समजा वर्तुळाची त्रिज्या बरोबर आर आहे. ओके, समजा इंग्लिश अक्षर वापरायचं, वर्तुळाची त्रिज्या बरोबर आर. म्हणून वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या काय असतो, दुप्पट. म्हणजे वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले आर. बघा वर्तुळाची त्रिज्या आर आहे, म्हणून वर्तुळाचा व्यास किती येणार आहे, 2 गुणिले आर, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट. मग त्रिज्येच्या दुप्पट 2 गुणिले आर म्हणजेच 2R. मग आता गुणोत्तर कोणाचं घ्यायचं आहे बघा, वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर असं वाक्य लिहावं. तर वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर असं वाक्य लिहायचं. मग वर्तुळाची त्रिज्या किती आहे, आर. आर ला कशाचं गुणोत्तर घ्यायचं, आर ला 2R. म्हणजे हे गुणोत्तर आपण अंशाने छेदामध्ये कसं लिहितो, आर छेद 2R. तर आर ला आर कॅन्सल, इथे काही नाही म्हणजे 1 असणार आहे. म्हणजे किती येणार गुणोत्तर सांगा, 1:2. तर वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास यांचं गुणोत्तर किती असणार आहे सांगा. हे आर ला आर कॅन्सल झालं, काही नाही म्हणजे सहगुणक 1 म्हणजे 1/2 म्हणजेच काय 1:2. म्हणून परत एकदा वाक्य लिहायचं की वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर 1:2 असेल. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, खालील उपप्रश्न सोडवा आणि याच्यासाठी एकूण तुम्हाला 8 गुण असणार आहेत. ओके, खालील उपप्रश्न सोडवा असे 8 गुण. तर या 8 गुणांच्या मध्ये काय येणार आहे, तर एकूण 4 प्रश्न असणार आणि ते सोडवायचे. ओके, 4 प्रश्न 8 गुणांसाठी. आता बघा पुढील गुणोत्तराचं शतमानात रूपांतर करा. काय करायचं, याचं शतमानात रूपांतर करायचं. शतमानात रूपांतर करणं म्हणजे काय, तर छेद त्याचा 100 आला पाहिजे, अशा प्रकारे त्याचं रूपांतर करायचं. मग दिलेलं उदाहरण काय आहे बघा, 37 ला 500 म्हणजे 37/500. ओके, तर आता याचा छेद 500 आहे, तो 100 व्हायसाठी याला कितीनं भागायला पाहिजे बघा, 500 ला कितीनं भागणार, म्हणजे इथं काय होईल, छेद 100 येईल. तर 500 ला 5 ने भागलं. ओके, तर किती येणार आहे, छेद किती येणार आहे 500. 5 एक्के 5 आणि वरच्या 2 शून्य म्हणजे छेद किती होणार आहे सांगा. ओके, 5 एक्के 5 आणि वरच्या 2 शून्य म्हणजे 100 येणार आहे. म्हणजे कितीनं भागावं लागणार, 5 ने. मग काय करायचं त्यासाठी, वरती 37 ला पण कितीने भागायचं, 5 ने. म्हणजे बघा 37 ला 5 ने भागत असताना 5×7 = 35 उरले 2 तुमचे. ओके, आणि 37 वजा 35 म्हणजे 2. त्यानंतर दशांश चिन्ह वरती पण दशांश चिन्ह 0 0 खाली उतरवून घ्यायचे. 5×4 = 20. ओके, म्हणजे 7.4 हे त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे किती टक्के येणार आहे शतमानात रूपांतर केल्यावर, 7/100 आहे म्हणून 7.4%. म्हणजे 37/500 याचं जे उत्तर येणार आहे ते किती येणार आहे, 7.4 इतकं येणार आहे. तर आता आपण त्यातला दुसरा प्रश्न बघूया. पहिल्या राशीचे, ओके इथे पहिल्या हा शब्द पाहिजे होता, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. आता पहिली राशी किती आहे बघा, 17 रुपये आणि दुसरी आहे 25 रुपये 60 पैसे. तर आपल्याला काय करायला पाहिजे, हे पैसेमध्ये रूपांतर करायला पाहिजे. म्हणजे 17 रुपयाचे पैसेमध्ये रूपांतर करत असताना 100 पैशाचे किती होणार आहेत, 1 रुपये. म्हणजे 17 गुणिले 100 म्हणजे किती येणार आहेत, 1700 पैसे. ओके, हे त्याचं उत्तर येणार आहे. 17 रुपये बरोबर 17 गुणिले 100 म्हणजे 1700 पैसे. आता इथं बघा 25 रुपये 60 पैसे. ओके, 25 रुपये 60 पैसे. मग 25 रुपये म्हणजे 25 गुणिले 100. ओके, रुपयात रूपांतर करताना काय करायचं, 100 ने गुणायचं, अधिक 60 पैसे तर ते आहेतच. म्हणजे ओव्हरऑल हे सगळे मिळून काय होणार, पैसे. मग बघा 25 गुणिले 100 म्हणजे 2500 येईल आणि हे अधिक 60 म्हणजे 2560 पैसे. आता दोघांचं एकक समान झाले, पैसे आणि पैसे. ओके,
तर मग त्यांचं गुणोत्तर घ्यायचं, म्हणजे किती 1700 ला कितीचं घ्यायचं 2560 यांचं गुणोत्तर घ्यायचं. 1700 ला 2560 म्हणजे 1700 छेद 2560. शून्याला शून्य काय करायचे कॅन्सल, म्हणजे काय राहिलं 170 छेद 256. तर तुम्ही आणखीन सोपं रूप देण्यासाठी काय करू शकता, आणखीन दोघांना भागू शकता. जे 170 ला 2 ने भागलं 2 16 उरले 1, वरची 0 10 2 5 10. तसंच 256 ला भागायला 2 1 2, परत 2 2 4, 5 मधून 4 गेले 1 उरले 16 2 16. तर हे त्याचं सोपं रूप होऊ शकतं 85 ला 128. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याला आणखीन सोपं रूप त्या ठिकाणी देऊ शकतो. ओके, तर याला म्हणायचं पहिल्या राशीची दुसऱ्या राशीचे असलेलं गुणोत्तर. तर आता इथे बघा, खालील एक सामायिक समीकरण सोडवा. हे समीकरण आपल्याला काय करायचं, सोडवायचं आहे. तर कुठल्याही पद्धतीनं आपण सोडवू शकतो, चलाचा लोप करून किंवा चलाची किंमत ठेवून. आता पहिलं समीकरण काय आहे बघा, x अधिक y बरोबर 4, त्याला क्रमांक 1 द्या. आणि दुसरं समीकरण आहे 2x वजा 5y बरोबर 1. मग काय करायचं, तर x बरोबर अधिक y इकडे येऊन काय होतील वजा, म्हणजे 4 वजा y. ओके, x बरोबर किती येणार आहे 4 वजा y, याला क्रमांक 3 द्या. हे क्रमांक 2 समीकरण. ओके, तर मग काय करायचं, समीकरण 3 किंवा 3 ची किंमत कशावरनं मिळवल्या, 1 वरनं. मग ठेवताना कशामध्ये ठेवायची, 2 मध्ये. 2 मध्ये ठेवू. बघा, समीकरण 3 ची किंमत कुणामध्ये ठेवायची, 2 मध्ये ठेवायची. म्हणजे काय करायचं बघा, समीकरण 2 काय आहे, 2x वजा 5y बरोबर 1. ओके, हे समीकरण आहे. 2x, x ची किंमत किती आहे 4 वजा y. ओके, ही x ची किंमत ठेवली, इथं आली आहे बघा, x ची किंमत 4 वजा y वजा 5y. ओके, बरोबर 1. तर 2 गुणिले 4 बेंचोक 8. ओके, परत 2 गुणिले y म्हणजे 2y वजा 5y बरोबर 1. ओके, म्हणजे बेंचोक 8 आणि इकडं 2 गुणिले y म्हणजे 2y 5y इथे आले. आता इथे बघा, जर तुम्ही 2y वजा 5y इथं बघितलं असेल, याची चिन्ह काय आहेत. ओके, याची चिन्ह आहेत समान. चिन्ह समान असल्यास आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. ओके, त्यांची काय करायची, चिन्ह समान असल्यास बेरीज करायची. म्हणजे बघा 8 इथे केलं 2 आणि 5 7y बरोबर 1. ओके, तर आता काय करा, 8चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, इकडे येऊन काय होणार वजा, म्हणजे 7y बरोबर 1 वजा 8. म्हणजे वजा 7y बरोबर 1 वजा 8 म्हणजे किती येणार, 7 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 7y म्हणजे काय 7 गुणिले y. मग गुणिले 7 काय होणार, भागिले, म्हणजे वजा 7 छेद 7, 7 एक्के 7. म्हणजे y ची किंमत किती आली सांगा, 1 आली. ओके ओके, थोडक्यात आपण इथं परत लिहूया, y बरोबर 1. आता ही जी किंमत आहे, म्हणून x बरोबर किती आहे बघा, 3 वरनं 4 वजा y, म्हणजे x बरोबर 4 वजा y किती येणार आहे, y ची किंमत ठेवायची 1. 4 मधून 1 गेले, किती उरणार आहे 3. म्हणजे x बरोबर किती येणार आहे 3. तर हे त्याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे हे समीकरण काय करायचं, सोडवायचं. म्हणजे याची उकल कशी आली, हवं तर शेवटी परत लिहिणार असाल, x बरोबर 3 y बरोबर 1, चौकट टाकायची. ओके, उकल. तर याच्यातला चौथा प्रश्न बघा, 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद कोणते. 4 आणि 25 यांचं मध्यम प्रमाणपद कोणतं असेल. तर बघा, ए ला आपण काय मांडलं 4. ओके, बी त्याचं मध्यम प्रमाणपद असेल, त्यामुळे बी ला प्रश्नचिन्ह देऊया. आणि सी किती आहे 25. ओके, तर काय 4 व 25 यांचं मध्यम प्रमाणपद कोणतं. मग मध्यम प्रमाणपद बी वर्ग कसं असतं, तर राहिलेल्या दोघांचा गुणाकार, म्हणजे बी वर्ग बरोबर ए गुणिले सी. मग आता बी वर्ग शोधायचा आहे. ए ची किंमत किती आहे बघा, 4 गुणिले 25, म्हणजे 25 चोक किती येणार 100. म्हणजे बी वर्ग बरोबर किती आले सांगा 100. मग वर्ग जाण्यासाठी काय करायचं, वर्गमूळ घेऊन, म्हणजे दोन्ही बाजूला काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे बी वर्गचं पण वर्गमूळ घेतलं, 100चं पण
वर्गमूळ घेतलं, मग वर्गाला वर्गमूळ जाणार म्हणजे बी बरोबर 100चं वर्गमूळ किती येणार 10. म्हणजे बी ची अचूक किंमत किती येणार आहे सांगा 10. म्हणजे थोडक्यात इथं परत वाक्य लिहायचं आपण शेवटी 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद किती आहे 10 आहे. ओके, मध्यम प्रमाणपद किती आहे 10 आहे. हे वाक्य सगळ्यात शेवटी परत एकदा लिहायचं. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, खालील उपप्रश्न सोडवा. तर खालील उपप्रश्न सोडवा याच्यासाठी 3 गुण आहेत आणि त्यात एक प्रश्न आपल्याला काय करायचा आहे सोडवायचा आहे 3 गुणांसाठी. तर काय केलं बघा, इथे विचारलेलं आहे 23 वजा x व 19 वजा x यांचं 28 वजा x हे काय आहे मध्यम प्रमाणपद आहे. तर मग x ची किंमत काढा. तर उत्तरामध्ये पहिल्यांदा काय करायचं तर बघा 23 वजा x व 19 वजा x हे जे वाक्य दिलेलं आहे ते लिहून काढायचं. यांचे 28 वजा x हे मध्यम प्रमाणपद आहे. ओके, मध्यम प्रमाणपद आहे हे वाक्य आहे तसं लिहून काढायचं. आता हे वाक्य लिहिल्यानंतर याचा अर्थ काय होतो तर याचा जो वर्ग आहे कोण आहे मध्यम प्रमाणपद 28 वजा x त्याचा वर्ग हा कुणा इतका असतो तर राहिलेल्या दोघांच्या गुणाकारा इतका. म्हणजे या दोघांच्या गुणाकारा इतका 23 वजा x गुणिले 19 वजा x. मध्यम प्रमाणपदचा अर्थ काय मधल्या पदाचा वर्ग हा इतर दोन पदांच्या गुणाकारा इतका असतो. मग आता बघा इथं कुठलं सूत्र वापरायचं तर इथे सूत्र वापरायचं आपण a वजा b चं. म्हणजे a वजा b कंसाचा वर्ग काय असतो a वर्ग वजा 2 गुणिले a गुणिले b अधिक b चा वर्ग. हे सूत्र लिहून काढायचं. मग आता a ची किंमत किती ठेवणार इथे 28 वजा b ची किंमत x त्याचा वर्ग. मग आता 28 चा वर्ग बघा a चा वर्ग आहे ना त्यामुळे पहिल्यांदा 28 चा वर्ग करायचा 784 वजा 2 गुणिले a ची किंमत आहे 28 आणि b ची किंमत आहे x. ओके, अधिक b चा वर्ग म्हणजे x चा वर्ग. मग तेच इथं लिहून काढूया आपण. तर बघा 700 ओके इथं लिहून काढूया 784. ओके, 28 दोन्ही किती येणार आहे बघा हे 28 गुणिले 2 केल्यावर 56. त्याला हे x जोडायचे आणि पुढचे अधिक x वर्ग. ओके, हे मी तुम्हाला थोडक्यात कच्चं करून दाखवलं हे कसं आलं ही स्टेप. आता बघा याच्यात काय करायचं 23 न पहिल्यांदा ह्या कंसाला गुणायचं म्हणजे 19 वजा x या कंसाला गुणायचं आणि वजा x ने परत ह्या दुसऱ्या कंसाला काय करायचं गुणायचं म्हणजे 19 वजा x. म्हणजे दोन कंसांचा गुणाकार कसा करायचा पहिला 23 दुसरा कंस ओके परत वजा x आणि दुसरा कंस त्यानं गुणायचं. मग आता बघा 784 वजा 56x अधिक x वर्ग बरोबर 23 गुणिले जर आपण 19 केले तर 23 गुणिले 19 येणार आहे 437 वजा 23x याला गुणलं तर वजा 19x आणि x गुणिले x. ओके, x गुणिले x काय होणार आहे x चा वर्ग आणि हे वजा आणि वजा ऋण ऋण काय होणार धन अधिक. आता दोन्हीकडे समान भाग कुठला आहे बघा x वर्गाला x वर्ग काय होणार कॅन्सल. आता याच्यात काय करायचं बघा 784 हे अधिक 437 आहे ते इकडे येऊन काय होतील वजा 437. ओके, आणि 23 आणि 19 यांची चिन्ह समान आहेत x x ची आणि एक सारखी पद आहेत x x. ओके, तर सजातीय पद आहेत त्यामुळे त्यांची बेरीज करायची का कारण चिन्ह समान आहेत. 23 आणि 19 किती येणार आहेत ते 42 वजा x दोघांचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा आणि हे वजा 56 इकडे येऊन काय होणार अधिक 56x. मग बघा 42 मधून 14 गेले 42 मधून 56 गेले किती उरणार आहे 14x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन ठेवायचं जे आहे तसं अधिक ठेवायचं आणि हे यांची वजाबाकी केली तर ती येणार आहे 347. ओके, या दोघांची वजाबाकी करून बघा तर ती येणार आहे 347. 14x म्हणजे काय 14 गुणिले x तर गुणिले 14 इकडे येऊन काय होणार भागिले म्हणजे x बरोबर 347 भागिले 14 म्हणजे x बरोबर किती येणार 347 छेद 14. ओके,
तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, खालील उपप्रश्न सोडवा. असे एकूण 4 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न 1 आहे त्यातला. ओके, हा एकच सोडवायचा आहे 4 गुणांसाठी. 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4,500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7,000 रुपये आहे. तर 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची किंमत किती? आता काय करायचं बघा, याच्यामध्ये समजा 1 खुर्चीची किंमत किती आहे? X रुपये, आणि एका टेबलची जी किंमत आहे ती समजा Y रुपये. ओके, X रुपये आणि Y रुपये. तर आता आपण काय करायचं, तर बघा पहिली अट काय दिलेली आहे आपल्याला प्रश्नामध्ये, तर 3 खुर्च्या व 2 टेबलची किंमत 4,500 रुपये. 3 खुर्च्या म्हणजे एका खुर्चीची किंमत X, म्हणजे 3 खुर्च्यांची किंमत 3X. ओके, अधिक 2 टेबल म्हणजे 2 गुणिले Y, एका टेबलची किंमत Y म्हणजे 2ची 2Y, या दोघांची मिळून बेरीज किती आहे किंमत सांगितलंय? 4,500 रुपये. तर हे आपलं आलं पहिलं समीकरण. आता दुसऱ्या अटीनुसार बघा, दुसऱ्या अटीनुसार आपल्याला प्रश्नात परत जावं लागेल. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत किती आहे? 7,000 रुपये आहे. म्हणजे बघा 5 खुर्च्या म्हणजे 5X अधिक 3 टेबल म्हणजे 3Y बरोबर 7,000. ओके, याला समीकरण 2 असं म्हणायचं. ओके, जस्ट वरती लिहितो मी. बघा 5 खुर्च्यांची किंमत 5X आणि 3 टेबलची किंमत 3Y बरोबर 7,000. ओके, दुसऱ्या अटीनुसार. आता ह्या 2 समीकरणांमध्ये बघा, इथं 2 आहे सहगुणक, इथं 3. याला जर 3 ने गुणलं आणि याला जर 2 ने गुणलं तर 3 दुनी 6. ओके, बेत्रिक 6 आणि 3 दुनी 6 म्हणजे सहगुणक काय होतील? 6 6 समान होतील. मग आता बघा समीकरण 1 ला आपण कितीने गुणणार आहे? 3 ने गुणणार आहे. आणि समीकरण 2 ला इथं 3 आहे म्हणून कितीने गुणणार? 2 ने गुणणार. ओके, ह्या संख्येने. म्हणजे बघा पहिलं जे समीकरण आहे ते मी परत एकदा लिहून घेतो. 3X अधिक 2Y बरोबर 4,500. याला कितीने गुणायचं आहे? तर 3 ने गुणायचं आहे. ओके, जस्ट अ मिनिट. इथे थोडंसं इकडे झालं ते. समीकरण 1 ला कितीने गुणायचं? 3 ने. म्हणजे 3 गुणिले ह्या पूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचं. म्हणजे बघा 3 त्रिक 9X अधिक 3 दुनी 6Y आणि परत 3 न ह्या म्हणजे 3 5 15, 3 चौक 12, हातचे 1, सॉरी 3 5 15, हातचे 1, 3 चौक 12 आणि 1 13 म्हणजे 135 आणि वरच्या 2 शून्य म्हणजे 13,500. याला समीकरण क्रमांक 3 द्यायचं. आता बघा समीकरण 2 ला जे हे आपल्या जिथं समोर आहे त्याला कितीने गुणायचं आहे? 2 ने गुणायचं आहे. म्हणजे 2 गुणिले कसं लिहिणार बघा ते 5X अधिक 3Y ओके बरोबर 7,000. ओके, म्हणजे 2 न गुणलं तर 2 पंचे 10X, 2 त्रिक 6Y आणि 2 गुणिले 7 म्हणजे 2 साती 14,000 येणार. ओके, म्हणजे 10X अधिक 6Y बरोबर 14,000. आता आपण काय करणार आहोत, तर इथे 10X अधिक 6Y बरोबर किती आहेत सांगा? 14,000 आहेत. तर मग याला क्रमांक 4 दिला. तर उत्तर शोधण्यासाठी काय करायचं? समीकरण ओके जस्ट अ मिनिट. समीकरण 4 वजा समीकरण 3 करून ओके समीकरण 4 मधून समीकरण 3 काय करायचं? वजा करायचं. म्हणजे बघा इथे समीकरण 4 आहे तुमचं 10X अधिक 6Y बरोबर 14,000. ओके, आणि दुसरं समीकरण 3 आहे 9X अधिक 6Y बरोबर 13,500. आता बघा याचं चिन्ह इथे अधिक आहे, इथे पण अधिक आहे. आणि ह्या 2 समीकरणांची काय करायचे? वजाबाकी. समीकरणांची वजाबाकी केली की खालच्या समीकरणाचं चिन्ह बदलतं. म्हणजे हे अधिक बदलून काय होणार? वजा. हे अधिक बदलून वजा आणि हे वजा. मग 10 मधून 9 गेले, किती उरले? 1X. ओके, अधिक बघा आता इथे अधिक मी करत बसणार नाही कारण 6 वजा 6 एकमेकाला काय होणार? कॅन्सल. म्हणजे 1X बरोबर ओके अधिक 6 वजा 6, 6 वजा 6 शून्य म्हणजे ते कॅन्सल झाले. आणि 14,000 मधून 13,500 जर आपण वजा केले तर ते येणार आहेत 500. म्हणजे X बरोबर किती येणार? 500. मग आता आलेली ही जी किंमत आहे ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. ओके, म्हणजे काय करायचं बघा, X बरोबर किती आलं? 500. आता X बरोबर 500 समीकरण
1 मध्ये ठेवून. का ठेवायचं? कारण त्याच्यावरनं आपल्याला y मिळणार आहे. समीकरण 1 काय आहे बघा, 3x अधिक 2y बरोबर 4500. 3 गुणिले x ची किंमत किती आहे बघा, 500 अधिक 2y बरोबर 4500. म्हणजे 3 गुणिले 5 किती येणार आहेत बघा, 3 5 15, म्हणजे 1500 अधिक 2y बरोबर 4500. मग हे अधिक इकडे येऊन काय होणार, वजा, म्हणजे 2y बरोबर 4500 वजा 1500, म्हणजे 2y बरोबर किती येणार ते 3000. ओके, 2y बरोबर किती आले, 3000. म्हणजेच y बरोबर किती आले सांगा, 3000 गुणिले 2 काय होणार, भागिले, म्हणजे किती येणार 1500. थोडक्यात एक खुर्ची आणि एक टेबल यांची किंमत, एका खुर्चीची किंमत 500 आणि एका याची टेबलची किंमत 1500. म्हणून 2 खुर्च्या अधिक 2 टेबल, बघा 2 खुर्च्या अधिक 2 टेबल बरोबर. मग 2 खुर्च्यांची किंमत किती आहे, एक खुर्चीची किंमत किती आहे 500, म्हणजे 2 गुणिले 500 अधिक 2 टेबल 1500, 1000, 500 दोन्ही 1000 येणार आणि 1500 दोन्ही 3000, म्हणजे 4000 रुपये हा काय येणार आहे, एकूण त्याची किंमत येणार आहे 4000 रुपये. ओके,